नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली आजच्या भागात आपण बघूया. जानकीने घाईघाई डब्बा भरलेला असतो आणि डब्बा भरून ती घाईघाईने तशीच बाहेर निघून गेलेली असते. हे सगळं ऐश्वर्याने बघितलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते, ही जानकी इतक्या घाईघाईने डब्बा भरलाय आणि कुणासाठी गेली असं डब्बा घेऊन. आता मी जरा बघतेच ही कुठे जाते आणि कुणाला डब्बा खाऊ घालते. ऐश्वर्याचं जानकीवर बारीक लक्ष असतं. जानकी गेलेली असते आणि तिच्या मागे आता ऐश्वर्या ही गेलेली असते. जानकीचा पाठलाग करत करत ऐश्वर्या खूप लांबपर्यंत गेलेली असते. ऐश्वर्या जानकीच्या मागे मागे चाललेली असती. जानकीला असं वाटतं की कुणीतरी माझ्या मागे मागे येतंय. ती जरा थांबती आणि मागं बघते. ऐश्वर्या तोपर्यंत लपलेली असते. ऐश्वर्या म्हणते, आज ही कुठे चालली आहे ना, मी शोधूनच राहणार आहे. जानकी मागं बघते आणि परत चालायला लागलेली असते. ऐश्वर्या म्हणते, ही चोरून चोरून नक्की कुठे चालली असणार आहे. ऐश्वर्या जानकीला बघून लपलेली असते. तेवढ्या वेळात जानकी कुठे जाते ऐश्वर्याला कळत सुद्धा नाही. अगं, इतक्या घाईघाईने ही अचानक कुठं गेली, आत्ता इथं होती. ऐश्वर्या विचारच करत असते, पण जानकी निघून गेलेली असते. ती खूप शोधती, पण तिला जानकी नेमकी कुठे गेलीये दिसतच नाही. ऐश्वर्या विचारच करत असते नेमकी जानकी निघून कुठून गेली. तोपर्यंत मागून सारंग तिला पाठीवर थाप मारतो. इतकी घाबरते आणि टणकन उडते. सारंग, काय हे तुम्हाला कळतं की काही? एक दिवस आहे ना माझा जीव घेता आणि हार्ट अटॅक येऊन मरून जाईन मी. नको ऐश्वर्या, असं बोलू नका प्लीज. ऐश्वर्या बोलू नका. मग सारंग, तुम्हाला कळतंय का काही वागायचं? असं काय करता? खरंच चुकलं ऐश्वर्या, असं काही बोलू नका तुम्ही. सारंग तिची माफी मागतो आणि ऐश्वर्या ऑलरेडी चिडलेली असते कारण जानकी नजर चुकवून निघून गेलेली असते. ऐश्वर्या, तुम्ही इथं काय करताय? अहो, व्हिटॅमिन डी कमी झालंय ना, म्हणून उन्हात बसलीये मी. चक्र मारतीये उन्हात, दिसत नाही का सारंग? अहो, मग कवळ्या उन्हामध्ये यायचं, आता किती ऊन लागतंय कळतंय का सारंग? रागाने बोललेलंही कळत नाही का? जानकीला फॉलो करतेय मी. जानकी घाईघाईने कुठेतरी गेली, इथपर्यंत आले, पण इथून ती कुठं गेली मला कळत नाहीये. तितक्यात तुम्ही येऊन करमडले आणि आता मला विचारता इथं काय करताय? सारंग, जरा शांत राहता का तुम्ही? मला जरा विचार करू द्या. ऐश्वर्या खूप चिडलेली असते सारंगवर. ऐश्वर्या, एक प्रश्न विचारू का? आता काय सारंग? जानकी बहिणीला का बघताय तुम्ही? आणि ती कुठेही जाऊ, तुम्हाला काय करायचंय? सारंग, जरा कळतंय का? डब्बा भरलाय तिने जेवणाचा, तोही गुपचूप, आणि घाईघाईने निघाली. ती घाईघाईने निघाली म्हणजे काहीतरी कारण असणार. सगळ्यांपासून चोरून लपून निघलीये म्हणजे कुठेतरी ती नवीन ठिकाणी गेलीये, जेणेकरून आपल्याला कळू नये जानकी कुठं गेली. आणि माझी नजर चुकवली होती नी आणि एका मिनिटात अशी गायब झाली. सारंग इतके प्रश्न विचारत असतो आणि ऐश्वर्याचे डोकं अजून बोर करत असतो. चला सारंग, घरी चला, घरी चला. इथे मला मरणाचं गरम होतंय. घरी जाऊन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते आणि मग सगळ्या उत्तरांवर विचार करत बसा. इथून चला. ऐश्वर्याने राग सारंगला घरी नेलेलं असतं. इकडे जानकी चोरत लपत पदर घेती मागे पुढे बघत बघत बरोबर आलेली असते. मधुभाऊ बाहेरच आलेले असतात. इतकी घाबरते. मधुभाऊ, तुम्ही इथे काय करताय आणि बाहेर कशासाठी आले? तुम्हाला सांगितलंय ना बाहेर यायचं नाही. जानकी खूप घाबरलेली असती आणि पटकन मधुभाऊंना आतमध्ये घेऊन जाते. जानकी म्हणते, मधुभाऊ प्लीज असं बाहेर येऊ नका. महिपतच्या माणसाने जर बघितलं ना तर जीवावर बेतं ना. का तुम्ही बाहेर आले? मधुभाऊ खूप शांतपणे म्हणता, अगं जानकी, तुझीच वाट बघत होतो, इतका उशीर झाला ना. मग जानकी शांत होते. सॉरी मधुभाऊ, माझ्या लक्षातच आलं नाही, इतका उशीर झालाय आणि तुम्हाला भूक लागली असेल. मी तुम्हाला बाहेर बघितलं, इतकी पॅनिक झाले आणि लगेच तुम्हाला बोलायला लागले. खरंच सॉरी. जानकी घाई ताट घेते आणि मधुभाऊला लगेच जेवायला वाढून देते. मधुभाऊ म्हणता, हे बघ जानकी, घाई करू नको वाढण्याची. मला घरी सगळं ठीक आहे का? अगं जानकी, मी काय विचारलं? घरी सगळं ठीक आहे का? जानकी फक्त मान हलवते. मधुभाऊ म्हणतात, लेकी जेव्हा उत्तर देण्याच्या ऐवजी मान हलवतात तेव्हा बापाने समजून घ्यायचं घरी काही चांगलं चाललेलं नाहीये, काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे. जानकी, ह्या बापाने बरोबर ओळखलंय का? तुझ्या घरी काही प्रॉब्लेम आहे का? जानकी शांत झालेली असते. जानकी रडायला लागलेली असते आणि म्हणते, मधुभाऊ नाना, आणि सगळा घडलेला प्रकार त्यांना रडून रडून सांगत असते. मधुभाऊला अगदी धक्काच बसतो. इतका मोठा प्रसंग घडलाय तरीही जानकी माझ्यासाठी इतक्या जीवावर बेतून येते. त्यांना खरं जानकीचं कौतुक वाटतं आणि नाना हरवले म्हणून मधुभाऊला खूप वाईट वाटलेलं असतं. जानकी रडत असते आणि सगळा घडलेला प्रकार मधुभाऊंना सांगत असते आणि कसे तिचे हाल झाले किंवा घरचे सगळे घाबरले आणि सासूबाईंची काय अवस्था झाली, सगळं काही जानकीला आठवत असतं आणि जानकीला खूप वाईट वाटत असतं. इकडे ऋषिकेश खूप चिडलेला असतो आणि हातामध्ये लाकडी दांडा घेऊन तो रस्त्यावर उभा असतो. सयाजीची गाडी ज्या दिशेने येणार त्या बरोबर रस्त्यावर उभा राहिलेला असतो. सयाजीची गाडी येते आणि हा बरोबर त्या गाडीला आडवं उभा राहतो. ड्रायव्हर अचानक गाडीला ब्रेक मारतो. सयाजी म्हणतो, ए काय झालं रे, कशासाठी थांबला? एकही शब्द ड्रायव्हर बोलत नाही. अरे अरे चल, का थांबलाय? समोर बघा साहेब. सयाजी तेव्हा बाहेर बघतो तो काय ऋषिकेश उभा असतो, तेही दांडा घेऊन. अरे अरे पटकन गाडी वळव, हे सगळं खानदान सटकलेलं आहे. हा जर माझ्या जवळ आला ना तर मला जिवंत सोडणार नाही. याचा लहाना भाऊ सुद्धा मला असंच मारायला आला होता दांडा घेऊन. चल 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 पटकन गाडी वळव. सयाजी ड्रायव्हरला म्हणतो गाडी वळव. ते ऋषिकेश जातो आणि गाडीचं दार उघडून सयाजीरावला गचंडी धरून खाली उतरवतो. इतका घाबरलेला असतो. सयाजीराव, पटकन सांग आमचे नाना कुठे? हे
बाबा आम्हाला माहित नाही रे, तू काय बोलतोय, आणि तुमचे नाना गायब झाले हे आईशीने सकाळी सांगितलंय मला यातलं काही माहित नाहीये, उगाच काही आरोप लावू नको. हे बघा, तुम्हाला आणि तुमच्या मुलीला चांगलंच ओळखतो मी, तुम्हाला ओळखण्यात मी चूक करू शकणार नाही. त्यामुळे सयाजीराव पटकन बऱ्या बोलाने सांगायचं आमचे नाना कुठे. आमच्या नानांच्या नखाला जरी धक्का लागला ना तर मी काय अवस्था करीन तुम्ही दोघंही बापलेक कल्पना सुद्धा करणार नाही. पटकन सांगायचं आमचे नाना कुठे. सयाजी रडायचं नाटक करतो, गयावया करतो. काय रे ऋषिकेश, तुला कळतं का, तुझ्या बापाचा वयाचा आहे मी आणि माझ्यावर हात उचलतो, हे संस्कार आहे का तुमचे. ऋषिकेश म्हणतो ते काही असू दे, तुम्ही कुठल्या जातीचे आहे ना बापलेक मला माहिती आहे, त्यामुळे बुरा बोलणं मला सांगायचं की नाना कुठे कळतंय का. खूप चिडलेला असतो. तितक्या सयाजी म्हणतो अरे मारू नको, आणि ऋषिकेश आता जोरात डोक्यात दांडा घालणार असतो. तितक्यात पोलीस जोरात ओरडतात ऋषिकेशराव थांबा, ऋषिकेशराव थांबा, आणि आहे तसाच ऋषिकेश थांबलेला असतो. पोलीस सुद्धा ऋषिकेशला समजून सांगतात काठी खाली घ्या. ऋषिकेश म्हणतो नाही साहेब, यांनीच आमच्या नानांना गायब केलंय, तुम्हाला माहित नाहीये, आणि परत तो हात उघडतो की त्याला आता मारणारच. पोलीस आता शेवट म्हणतात की तुम्ही जर नाही ऐकलं ऋषिकेश तर तुम्हाला अटक करावी लागेल, तुम्ही थांबताय की नाही. आणि ऋषिकेशने आता काठी खाली गेलेली असते आणि पोलिसांचं म्हणणं त्यांनी ऐकलेलं असतं. सयाजीराव म्हणतो तुम्ही आले म्हणून वाचलो, नाही तर यांनी मला मारून टाकलं असतं साहेब. इकडे जानकी खूप रडत असते आणि सगळं काही त्यांना सांगत असते. हे ऐकून मात्र त्यांना खूप त्रास होतो. पटकन येतात. तुला माहितीये का जानकी, हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मी काल संध्याकाळी आलो ना इथे आणि लगेच संध्याकाळीच तुमचे नाना गायब झाले, बरोबर आहे का. नाही तुमच्यामुळे काही झालं नाही. जानकी इतका समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण ते म्हणतात नाही, हे सगळं माझ्यामुळे घडतंय, मला स्पष्ट दिसतंय. संध्याकाळी मी इथे आलो आणि माझ्या मार्गावरची माणसं नानांकडे गेली आणि संध्याकाळीच नानांना गायब केलं. बरोबर आहे, मी जो विचार करतोय ना जानकी तो बरोबर आहे. जानकी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते तुमच्यामुळे काहीही झालेलं नाहीये, पण तरीही ते मानत नाही. ते म्हणतात नाही, हे काय झालंय ते माझ्यामुळेच झालंय. मधुभाऊ ऐकायलाच तयार नसतं. जानकी म्हणते तुम्ही इथं ठेवलंय मी तुम्हाला, हे कुणाला सुद्धा माहित नाहीये, त्यामुळे उगाच काही विचार करू नका मधुभाऊ. जानकी असं तुला वाटतंय की मी इथे कुणाला माहित नाहीये, महिपतला नक्कीच माहिती असणार आहे. जानकी खूप समजूत काढण्याचा प्रयत्न करते पण ते काही समजून घ्यायला तयारच नसतात. मधुभाऊ म्हणतात माझ्यामुळे नाना गायब झाले ना, मीच नानांना शोधून आणणार. आणि जानकी इतका प्रयत्न करते तरी ते ऐकायलाच तयार नसतात आणि मी बाहेर जाणार आणि नानांना सुखरूप शोधून आणणार. ते घाईघाईने बाहेर निघलेले असतात. जानकी खूप सांगण्याचा ओढण्याचा प्रयत्न करते पण मधुभाऊ काही थांबायला तयारच नसते. शेवटी ती म्हणते तुम्हाला सायलीची शपथ आहे, तुम्ही जर नाही थांबले. सायलीचं नाव काढल्यावर ते थांबतात आणि गपचूप येऊन मागं बेडवर बसलेली असतात. जानकी त्यांना पाणी देते आणि शांत करते. ते पाणी पितात आणि शांत बसलेले असतात. मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का, कुठलंही संकट येऊ दे, प्रत्येक संकटावर शांतपणेचं मात केली तर प्रत्येक संकट निवारतं आणि आपल्याला चांगला दिवस दिसायला मिळतो. तुम्हाला माहिती आहे का, आपलं फाटकं नशीब आहे, आपण म्हणतो फाटकं नशीब, ते सुद्धा जर धीराने दमाने जर शिवलं ते सुद्धा शिवता येतं आणि सगळं काही सुरळीत चालतं. फक्त दम पाहिजे, सगळं काही व्यवस्थित होतं. मधुभाऊ सगळं आपण शांतपणे जर बघितलं तर सगळं काही छान आणि पहिल्यासारखं व्यवस्थित होणार. त्यामुळे तुम्हीही काळजी करू नका आणि मीही सगळं धीरानं दमानं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते. जानकीने मधुभाऊंलाही आधार दिलेला असतो आणि स्वतःलाही आधार दिलेला असतो असं बोलून. जानकी जेव्हा म्हणलेली असते की फाटकं नशीब शिवता येतं तेव्हा मधुभाऊंना आठवतं जानकी मी तुझ्या संकटामध्ये त्यासाठी तुला बाहेर येण्याला मी मदत तर नक्की करू शकतोय, थोडी तरी मदत माझ्याकडून होईल अशी अपेक्षा आहे. मधुभाऊ उठतात आणि त्या पिशवीतून एक फाटलेला फोटो जानकीच्या हातात ठेवतात. जानकी म्हणते मधुभाऊ हे काय आहे, फाटलेला फोटो, आणि ही मुलगी ज्या बाईच्या कडेवर आहे तिचं तोंडही दिसत नाहीये, काय मधुभाऊ मला काही समजत नाहीये. मधुभाऊ म्हणतात जानकी कडेवर जी मुलगी आहे ती तू आहेस. आता मात्र जानकीला धक्का बसलेला असतो. जानकी म्हणते मधुभाऊ पहिल्यांदाच लहानपणचा फोटो बघते आणि जानकी आनंद झालेला असतो आणि तिच्या डोळ्यातून पाणीही येतं, कारण पहिल्यांदाच तिने स्वतःला बघितलेलं असतं इतकं लहान असलेलं. तिचा फोटो नसतो, काही आठवण नसती किंवा ती कुणाची काय कुठून आली काहीही तिच्या मागचं बॅकग्राऊंड तिला माहित नसतं. तिने पहिल्यांदाच तो फोटो बघितला, तोही स्वतःचा फोटो आहे म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो. मधुभाऊ म्हणतात जानकी मला मरायच्या आधी तुला एक सत्य सांगायचंय, 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. मधुभाऊ म्हणतात ती बाई आली तुला कडेवर घेऊन आणि माझ्याजवळ तुला सोडलं आणि ती लगेच निघून गेली, काहीही बोलली नाही. जानकी म्हणते ती बाई कोण होती. मधुभाऊ म्हणतात मला असा अंदाज जानकी ती तुझी आई असावी. जेव्हा मधुभाऊ म्हणतात की ती तुझी आई असावी असं ऐकल्यावर जानकीला धक्का बसतो. जानकी रडायला लागलेली असते आणि ती स्वतःला सावरत त्या भिंतीला पकडते, कारण तिला चक्कर आल्यासारखं झालेलं असतं. स्वतःची आई मुलीला असं बेवारस सोडून जाऊ शकते का, या धक्क्याने जानकी जरा कोसळल्यासारखी होते. जानकी रडायला लागलेली असती. मधुभाऊ म्हणतात जानकी मी काय सांगतोय ऐकून घे, पण जानकी रडत असते आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. इकडे इन्स्पेक्टर म्हणतात काय चाललंय, कळतंय का तुम्हाला.
सयाजीराव पोलिसांपुढे नाटकं करायला लागलेला असतो आणि स्वतःच्या जीवाची भीक मागतो. वाचवा, मला वाचवा. यांचं अख्खं खानदान सटकलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का? अख्खं खानदान. याच्या भावाने तर डायरेक्ट दगडच आणला होता माझ्या डोक्यात घालायला. सयाजी घाबरल्याचं नाटक करतो आणि म्हणतो, सगळे असे सटकेल लोक आहेत ते. हे बघ सयाजी, नाटकं करू नको आणि मुकाट्याने सांग, माझे नाना कुठे? हा जरा शांत होतो, सावरतो आणि स्वतःचा कोटचा खिसा दाखवतो. आणि ऋषिकेश, नाना पाहिजे ना? घे घे, माझ्या कोटच्या खिशामध्ये. बघतो का? दिसतात का? बघ बरं तुला. ऋषिकेशला इतका राग येतो, तो परत काठी उचलतो आणि मारायला लागलेला असतो. पोलीस आता डायरेक्ट ऋषिकेशला पकडतात. तुम्ही कायदा हातात घेताय ऋषिकेशराव, तुम्हाला कळतंय का? ऋषिकेश खूप चिडलेला असतो. पोलीस खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, कायदा हातात घेऊ नका, तुम्हाला इतक्या वेळा सांगतोय, तुम्ही का ऐकत नाहीये? तुम्हाला माहिती आहे का, हा दिसतो तसा नाहीये, हा विचित्र माणूस आहे आणि हा काय करू शकतो तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ऋषिकेश इतका वेळा म्हणतो, साहेब तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, हा दिसतोय तसा नाहीये आणि हे सगळं करतोय ते नाटकं करतोय. मला खात्री आहे की माझ्या नानांना यानेच किडनॅप करून ठेवलंय. अहो ऋषिकेशराव, तुम्हाला मी बॉडी दाखवली तुमच्या नानांची, हा कसं किडनॅप करणार? नाही, सगळा सापळा रचलाय. तुम्हाला माहिती आहे का, नानांना यांनी आणि याच्या मुलीने किडनॅप करून ठेवलं आणि एक बॉडीला नानांचे कपडे घातले आणि आपल्याला खात्री पटावी म्हणून शॉलही ठेवली. हे सगळं काही करू शकतात. आपल्याला ते फिरवताय. आपण नानांचा शोध घेतोय. नाना एकदा मेले असं कळालं की आपण नानांचा नाद सोडून देणार आणि हा आणि याची मुलगी कारस्थाना करायला परत तयार होणार. मला खात्री आहे इन्स्पेक्टर आहे, आमचे नाना यांनीच गायब केलेत. ऋषिकेश खात्रीने आणि ओरडू ओरडू सांगत असतो, आमचे नाना याच्याकडे आहे, याच्याकडेच आहे, तुम्ही शोध घ्या इन्स्पेक्टर साहेब. पण इन्स्पेक्टर मात्र ऋषिकेशचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. तो सारखं म्हणतो, हा दिसतो तसा नाहीये, हा इतका नाटकं करत असतो, घाबरलेला असतो, मला जीवाची भीती आहे, काय काय इन्स्पेक्टर समोर नाटक करत असतो आणि स्वतः खूप गरीब आहे असं साहेबांना दाखवत असतो. हे बघा ऋषिकेशराव, तुम्ही जर म्हणत असं नाना जिवंत आहे तर आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू आणि नाना जिवंत असतील, जिथे कुठे असतील आम्ही शोधून तुमच्या समोर आणू. आता लगेच सयाजी म्हणतो, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, काहीही करा, यांच्या नानाला शोधूनच काढा आणि हे बघा नाना जर नाही सापडले ना तर खुन्याला तरी शोधा. ऋषिकेशला इतका राग येतो, खुन्याला शोधा म्हणल्यावर. सयाजीराव, तुम्हाला माहिती आहे ऋषिकेशला जर राग आला तर काय काय करतो, त्यामुळे जरा व्यवस्थित आणि शब्द जरा पाहून बोलायचे, कळतंय का? ऋषिकेशने चांगला दम दिलेला असतो आणि पोलिसांपुढे परत सयाजी घाबरल्याचं नाटक करत असतो. तो म्हणतो, हे बघा साहेब, तुम्ही म्हणताय म्हणून याला मी सोडून दिलंय, पण तुम्ही आमच्या नानांना लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करा. जानकी खूप रडत असते. मधुभाऊ का मला सोडून गेले असेल? माझी आई का सोडला असेल? तिला चांगलं वाटलं असेल मला तुमच्या ताब्यात सोडायला. का हो, तुमच्याजवळ सोडून ती कुठे गेली असेल? काही कारण असेल, काही मजबुरी असेल. जानकीला इतके प्रश्न पडलेले असते आणि जानकी रडत रडत सगळे काही प्रश्न मधुभाऊंना विचारत असते. मधुभाऊ जानकीचं सगळं ऐकून घेतात आणि शांतपणे म्हणतात, हे बघ, तुझी आई दिसायला कशी होती, कोण होती, मला काहीही माहित नाही. कारण ती माझ्याकडे आली तेव्हा तिने स्वतःचं तोंड पदराने झाकून घेतलेलं होतं आणि तुला सोडलं आणि ती मागं फिरली तेव्हा हा फोटो माझ्या हातात दिलेला होता. बाकी मला तुझ्या आईबद्दल काहीही माहित नाहीये जानकी, मला एवढंच माहितीये. जानकी रडत असते आणि तिची आई कशी असेल, का सोडून गेली असेल, सगळ्या गोष्टींचा विचार करत ती रडतच असते. मधुभाऊ म्हणतात, हे बघ, हा अर्धा तुकडा आहे आणि अर्धा तुकडा तुझ्या आईकडे असणार. जेव्हा तुला अर्धा तुकडा सापडेल तेव्हा तुझी आई तुला सापडली म्हणूनच समज. तुला कळतंय का? जानकी बेटा, हा तुकडा जपून ठेव आणि दुसरा तुकडा शोधण्याचा प्रयत्न कर. जानकीला जरा दिलासा येतो, हा तुकडा मी जपून ठेवला, दुसरा सापडला तर कदाचित माझी आई कोण होती, काय होती, मला का सोडून गेली, सगळे काही जे प्रश्न पडले त्याचं उत्तर मला मिळेल ही आशा आता जानकीच्या मनात जागी झालेली असते. इकडे ऋषिकेश राग निघून गेलेला असतो आणि इन्स्पेक्टर त्याच्याकडे बघत असतात. हा एवढा का चिडला आणि याला का राग आला? सयाजी म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब बघितलं किती चिडलाय, हा मला मारून सुद्धा टाकीन. अहो, डोकं फिरलेलं आहे अख्ख्या खानदानीचं, मला वाचवा, माझ्यासाठी काहीतरी करा आणि याचा बाप कुठे गेलाय ना त्याचा सुद्धा शोध घ्या. सयाजी नाटक करत असतो आणि इन्स्पेक्टर समोर सगळं चांगलं चांगलं बघत असतो. सयाजी म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला माहिती आहे का, मला याच्यावरच शंका आहे, यांनी त्याच्या बापाला गायब केलं नाही. इन्स्पेक्टर म्हणतो, सयाजीराव, शंका घेणं आमचं काम आहे, तुम्ही निघा, चला इथून. सयाजी गाडीत बसतो. अरे चल रे, तो येडा आला ना तर परत मला डोकं फोडायचा. आणि सयाजी गाडीत बसून निघून गेलेला असतो. इन्स्पेक्टरही निघालेला असतो, पण त्याला ऐश्वर्या म्हणलेली असते, जानकीवर आणि ऋषिकेशवर बारीक लक्ष ठेवा, आमच्यावर संशय घेण्यापेक्षा त्या नवरा बायकोवर लक्ष ठेवा, नक्कीच तुम्हाला काहीतरी क्लू मिळेल. लगेच इन्स्पेक्टरला आठवतं आणि तो बोरकोरला म्हणतो, ती काठी पडली आहे ना खाली, ती रुमालाने उचल, आपल्याला हा काहीतरी क्लू म्हणून उपयोग होईल याचा. आणि पोलिसांनी ती काठी घेऊन आता ते निघून गेलेले असतात. जानकी घाईघाईने घरी येते. समोर बघते तर काय, ऐश्वर्या आणि सारंग नानांच्या फोटोला हार घातलेला असतो आणि त्यांच्या पाया पडत असतात. इतका धक्का बसतो हिला, ही पटकन हाताचा डबा खाली पडतो आणि जोरात ओरडते, हे काय कळतंय का, हे कोणी केलंय, काही करायची पद्धत कळतं की नाही, इतकी ओरडत असते. सारंग म्हणतो, ए बहिणी, सगळं काही तुला तर कळतंय ना, हे काय समोर दिसत नाही का तुला?
नाना जिवंत नाहीये, उगाच काही खोटं नाटं बोलून सगळ्यांची समजूत काढू नको. तुला तर काही कळत नाही आणि आईला सुद्धा तू वेड्यातच काढलंय. जे खरं आहे ना ते सत्य एक्सेप्ट करायला शिका तुम्ही. आणि आम्हाला काय सांगतेय, नाना जिवंत आहे, मेलेल नाहीये, आणि मग डेड बॉडी सापडली त्याचं काय ग? सारंग आता खूप तिला बोलतो आणि म्हणतो आम्ही जे केलंय ते योग्यच केलंय. सारंग म्हणतो का माझ्या आईला का फसवतीये तू? तिला असं वाटतंय की नाना जिवंत आहे, तू सुद्धा तिला तसंच भासवती की नाना जिवंत आहे. का तिच्याशी खोटं बोलतीये? आणि का ग सगळ्यांशी खोटं बोलत सुटलीये तू? जानकी म्हणते तुमच्या आईला नाही, मला सुद्धा असंच वाटतं की नाना जिवंत आहे. हे जे केलंय ना सारंग, हे पटकन आवरून ठेवायचं आणि फोटोवरचा हार पटकन काढायचा. जानकी वहिनी बास, खोटं 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 सगळीकडे खोटंच करतीये ग तू. का सगळीकडे खोटं बोलतीये तू? काय साबित करायला बघतीये? जानकी वहिनी आता बास, सगळीकडे खोटं बोलतीये, आता थकलोय तुझ्या खोटेपणाला. तुला माहितीये का मी पोलीस स्टेशनला स्वतः गेलो होतो आणि नानांची डेड बॉडी मी स्वतः बघितलीये. त्यामुळे उगाच खोटं बोलून माझी समजूत काढायला जाऊ नको. जानकी म्हणते काय, तू पोलीस स्टेशनला गेला होता? सारंग म्हणतो हो, मी स्वतः गेलो होतो आणि डोळ्यांनी बघितलंय नानांची डेड बॉडी. इतका सारंग बोलत असतो. ऐश्वर्या मात्र टक लावून बघत असते. सारंग इतका का चिडला? कारण ऐश्वर्याने हवाच तशी भरलेली असते म्हणून सारंग चिडलेला असतो आणि सगळी भडास काय आहे ती जानकीवर काढत असतो. वहिनी मी नानांना तर बघितलं आणि त्याबरोबर नानांची शॉल सुद्धा होती. शॉलवरून तर कळालं की ते नानाच होते. बास 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 सारंग भाऊजी, तुम्हाला कळतंय का? उद्या जर कुणी माझी साडी नेसली आणि डेड बॉडी सापडली तर ती मी मेलेली असं समजायचं का? तुम्हाला कळतंय का? अहो नुसतं कपड्यांवरून जज करायचं नाही आणि लगेच कपडे बघितले आणि नाना मेले असं म्हणताय. असं बघायला सारंग भाऊजी तुम्हाला लाजही वाटली नाही का? अगं वहिनी तू काय बोलतीये, तुला कळतंय का? हो मला कळतंय, पण तुम्हाला काही कळत नाही सारंग भाऊजी. जानकी खूप चिडलेली असते सारंगवर. सारंग म्हणतो हे बघ, आल्या आल्या मीच दिसलो म्हणून मला धरलंय का? हे चुकीचं आहे वहिनी. आणि आल्यापासून किती मला बोलतीये ग? जरा विचार करते का मला काय काय बोलतीये तू? समोर मी दिसलो म्हणून सगळा काही राग माझ्यावर काढतीये, हे चुकीचं आहे. आणि जानकी वहिनी मी हे खपून घेणार नाहीये. तू लक्षात आलं का? उगाच माझ्यावर काही आळ करू नको आणि खोटरडे आरोप तर अजिबातच लावू नको. इतका बोलत असतो तो. जसं जसं ऐश्वर्याने शिकवलेलं असतं तसं परफेक्ट तो हिला बोलत असतो. आणि ऐश्वर्या वहिनी फोटोला हार जिने घातलाय तिला ओरडकी, माझ्यावर काय ओरडतीये उगाच तू? अरे हो खरंच भाऊजी माझ्या लक्षात आलं नाही या. आता जानकी बोलायला लागलेली असते. जिथे जिथे अशुभाची पावलं उमटतात, जिथे जिथे संवाद संपून वाद सुरू होतो, जिथे जिथे सगळ्या अशुभ गोष्टी घडायला लागलेल्या असतात, तिथे तिथे ऐश्वर्या असतेच. असते म्हणजे तिथेच ऐश्वर्या असते. जानकीने इतकं उत्तम उदाहरण दिलेलं असतं. सगळं काही वाईट घटना, क्रूर काम, काहीतरी वेगळं विचित्र जिथे काय असतं ते फक्त ऐश्वर्या आणि ऐश्वर्याच करू शकते. जानकी म्हणते सगळं काही तूच केलं ऐश्वर्या, असं घाणेरडं काम फक्त तू आणि तूच करू शकतेय. कारण तुला कुठल्याही प्रकारची लाज, काही कुणाचा मनाचा विचार काहीही करता येत नाही. शिल्लक काही ठेवलं असेल तर लाज वाटेल ना. आणि ती ऐश्वर्याच्या कानाखाली द्यायला हात उगारते. तितक्यात जानकीची वंश तिचा हात पकडते आणि म्हणते बास जानकी, काही बोलायच्या आधी विचार करायचा. नानांच्या फोटोंना हार मी घातलाय, मला वाटलं म्हणून. आणि तू किती दिवस सगळं काही लपून ठेवणार आहे जानकी? तुला कळतंय का? जानकीचा हात ती जोरात पकडते आणि खाली टाकून देते. जानकी म्हणते वंश हे काय करताय, कळतंय का? जानकी तू काय करतेय, तुला कळतंय का? हे असं काही करायच्या आधी वंश तुम्ही मला विचारायला हवं होतं. तुम्ही जे केलंय ते खरंच चुकीचं केलंय. हो जानकी खरंच चुकीचं केलंय मी. जानकी म्हणते वंश तुम्ही मला खरंच विचारायला हवं होतं. हो ना जानकी, तुला विचारायलाच हवं होतं. काही करायचं म्हटलं की तुला विचारायचं आणि तुम्ही सगळं काय करून बसले. या वंशांना विचारायची एकदा तरी इच्छा झाली का? वंश तुम्हाला काय विचारणं अपेक्षित होतं? हो हे घर, ही घराची प्रॉपर्टी, सगळं सगळं काही तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करताय. कुणाच्या नावावर ठेवलंय आणि सारंगच्या नावावर सगळी काही प्रॉपर्टी घेतली, आईच्या नावावर टाकली. पैसे होते तेही आईकडे दिले, सारंगला रिकामा करून टाकला. घरातले काहीही मोठे निर्णय असू ते मला कळणार नाही. घर विकायला काढलं हे मला कळणार नाही. सगळे काही निर्णय तू घेणार, तुझा नवरा घेणार आणि मला त्यावेळेला काही विचारणार नाही. आणि मी एवढं काय तर नानांच्या फोटोंना हार घातला तर मला उलट प्रश्न विचारतीये की फोटोला हार घालायच्या आधी मला विचारायचं होतं वंश? तुला लाज वाटली नाही, आता मला लाज वाटतेय का जानकी? ऐश्वर्या हसते आणि जानकीकडे हसून बघत असते. कारण ऐश्वर्याला खूप मजा वाटत असते. जानकी तोंडावर पडलेली असते. तू सगळं लपवलं ग जानकी बहिणी माझ्यापासून. मला सगळं काही कळालं ते ऐश्वर्याकडून. वा 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 वंश, मी तरी विचार करतेय इतकं परफेक्ट कसं कळालं? ऐश्वर्याने सांगितलं ना, अंधारामध्ये समोरच्याला गॉगल द्यायची वृत्ती आहे ही ऐश्वर्याची. सगळं काही स्पष्ट असतानाही कॉम्प्लिकेटेड करायचं आणि समोरच्याला समजून सांगायचं, अशी ऐश्वर्या.
आणि तिच्याकडून सगळं काही कळालं म्हणल्यावर वा कमालाच आहे. तुम्ही जे वागला ना वंश त्यात काही वावगं नाहीये. ऐश्वर्याने सांगितलं म्हणल्यावर तुम्ही बरोबर वागला. ऐश्वर्याची सांगायची पद्धत, ऐश्वर्याचे विचार बरोबर तुम्ही आत्मसात केले आणि तशाच वागल्या. त्यामुळे वेगळं काही नाही. आणि खरंच मी चिडले, याबद्दलही मला वाईट वाटतंय. कारण ऐश्वर्याने शिकवलं म्हणल्यावर समोरचा माणूस कधीही चुकू शकत नाही. ती इतकं परफेक्ट शिकवते की समोरच्यावर त्याने वार केलाच पाहिजे. अहो ती ऐश्वर्या आहे, डसल्याशिवाय ती कुणालाच सोडत नाही. तुम्ही सगळं तिचं ऐकलं वंश, वा. तिचं ऐकायला नको होतं वंश. तिचं सोड, तिचं काय ऐकायचं, काय ऐकायला नको होतं. आपण इतकं क्लोज होतो वहिनी, मग तू का माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्या? आता ही उलट जानकीला प्रश्न विचारते. आपण इतकं क्लोज होतो, आपलं इतकं जमत होतं आणि इतक्या महत्वाच्या गोष्टी जानकी वहिनी माझ्यापासून लपवल्या. काय विचारतीये? तू आणि दादाने सगळी काही प्रॉपर्टी तुमच्या दोघांच्याच नावावर करून घेतली का? आम्हाला दोघांना, तुम्हाला दोघांना सगळं घ्यायचंय आणि आम्हाला सगळ्या प्रॉपर्टीतून बाहेर काढायचंय, असा विचार आहे का तुमचा? ती जे बोलत असते जानकीला, इकडे ऐश्वर्याला खूप हसू येत असतं आणि जानकीकडे बघून ती हसतही असते. हिच्या डोक्यामध्ये ऐश्वर्याने इतकं विष घातलेलं असतं, सगळं काही विष ती जानकी समोर ओकत असते. आणि जानकीच्या लक्षात आलेलं ही मनाने काही बोलत नाहीये, सगळी भाषा आहे ती ऐश्वर्याची. शर्वरी इतकं काय त्या जानकीला सुनावून सांगत असते, तिला धमकी देत असते, हात करून बोलत असते, तिला बोट करून ती कशी दोषी आहे हेही दाखवत असते. सगळं काही प्रकार आता ऋषिकेशने ऐकलेलं असतं. ऋषिकेश दारातूनच जोऱ्यात ओढतो, शर्वरी बास, काय लावलंय तू? शर्वरी रणदिवे, तू म्हणतीयस ना अजूनही मनाने तू रणदिवेच आहे, तर का ग जेव्हा हे घर विकायला काढलं तेव्हा तू कुठे होतीस? या घरावर संकट आलं तेव्हा कुठे होती? आई आजारी पडली, आईला तुझी गरज होती तेव्हा तू कुठे होती? जेव्हा जेव्हा या घराला तुझी गरज होती तेव्हा कुठे होती शर्वरी रणदिवे? जेव्हा मदत करायची तेव्हा तू गायब झाली होती. आता सगळं काही व्यवस्थित चाललं तर बोर्ड दाखवायला उभी राहिली आणि विचारतीये हे कुणाला विचारून केलं? वा, अंधारामध्ये तीर मारण्याची सवय चांगली आहे. कुणी शिकवलं तुला हे? तुझी भाषा मुळीच नाहीये ही. अडचणीच्या वेळेला तू नव्हती आणि आता सगळं काही व्यवस्थित चाललंय तेव्हा आम्हाला उलट प्रश्न विचारायला आलीस का तू? शर्वरी रणदिवे हा इतक्या वेळा तिच्या नावाचा उल्लेख करतो आणि तिला टोमणं देत असतो, कारण ती म्हणलेली असती मी अजूनही रणदिवेच आहे, त्यामुळे सगळं काही मला विचारून करायचं. माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे, मला विचारल्याशिवाय काहीही निर्णय घ्यायचा नाही. तेव्हा ऋषिकेशला खूप राग आलेला असतो आणि विशेष म्हणजे ती जानकीला बोललेली असते तिची मर्यादा सोडून, म्हणून ऋषिकेशला जरा जास्तच राग आलेला असतो. आता ऐश्वर्या नाटक करायला लागलेली असते आणि शरुताई तुम्हाला माहिती आहे का, माझ्या डॅडांनी मला फोन करून सांगितलं की या घरात तू जपून राहा नाही तर तुझा सुद्धा खून होईल. म्हणजे ऐश्वर्याला असं म्हणायचं असतं की नानांचाही या घरात खून झालाय आणि जानकी ते लपवण्याचा प्रयत्न करते. ती रडत असते, इमोशनल झालेली असते आणि शर्वरी समोर म्हणते माझ्या वडिलांना सगळं काही माहिती आहे, त्यांनी माहिती काढली आणि म्हटले बेटा तूही जपून राहा नाही तर तुझा सुद्धा खूनच होईल. जानकीला धक्का बसलेला असतो, ही काय इतके विचित्र आरोप करते? ती म्हणती काय बोलती ऐश्वर्या, तुला कळतंय का? ऐश्वर्याने डायरेक्ट शर्वरी समोर आरोप टाकलेला असतो की नानांचा खून झालाय या घरात, तुम्हाला माहिती आहे का? काय म्हणती ऐश्वर्या तू? आता ऋषिकेशला राग येतो आणि ऐश्वर्यावर तो धावून येतो. लगेच सारंग म्हणतो दादा ऐश्वर्याला काही बोलायचं नाही या, नाहीतर बघ. ऋषिकेश म्हणतो काय करशील? जानकीमध्ये पडते आणि ऋषिकेशला लांब लोटते, जरा शांत व्हा. जानकी ऋषिकेशला दाबते आणि शांत व्हायला लावते. ती स्वतः रागारागाने जाते, नानांच्या फोटोचा हार काढते आणि नानांचा फोटो हातात घेते आणि सगळ्यांना धमकी देते. जोपर्यंत नानांचं काही खात्रीशीर कळत नाही तोपर्यंत असा प्रकार जर परत कुणी केला तर जानकीशी गाठे, लक्षात ठेवायचं. आणि तो फोटो रागाराग घेऊन ती नानांच्या रूम मध्ये गेलेली असते आणि ऋषिकेशही सगळ्यांकडे रागाने बघतो आणि आतमध्ये निघून गेलेला असतो. ऐश्वर्याने नको तो तमाशा घातलेला असतो आणि सगळ्यांच्या मनात विष पेरलेलं असतं. सगळे गेल्यावर ऐश्वर्या रडायला लागलेली असते. शरुताई तुम्हाला माहिती आहे ना कसं वागतात हे, आम्हाला एकही शब्द बोलू देत नाही, तुम्ही बघितलं ना आमची काय अवस्था आहे. लगेच सारंगही रडायला लागलेला असतो. शरुताई अगं आम्हाला दरवेळेला असंच करतात आणि खोटं ठरवतात, सगळे एका बाजूला झाले आणि मला आणि ऐश्वर्याला एकटं पाडलंय. अगं प्रत्येक वेळेला खोटंच ठरवतात, आमचं कुणीही काही ऐकत नाही. आमची अशी अवस्था आहे आणि यावर आईची कशी अवस्था आहे बघितलंय ना तू. आता शर्वरी ही इमोशनल झालेली असते. हो मी सगळं बघितलंय, आता मी आली आहे ना, दोघंही टेन्शन घेऊ नका, मी सगळं व्यवस्थित करते. शर्वरीला हाताखाली धरून ऐश्वर्याला काय हवंय ते करायचा प्लॅन केलेला असतो. इकडे जानकी बेडरूम मध्ये आलेली असते आणि ऋषिकेशला खूप बोलत असते, का तुम्ही ऐश्वर्यावर धावून गेले आणि का आरडाओरडा केला, तुम्हाला काही कळतंय का? सगळ्या गोष्टींचं तिला सांगत असते आणि प्लीज काहीतरी आताताईपणा करायला जाऊ नका आणि रागारागाने ऋषिकेश अजून काही वाढून ठेवू नका. हा सगळं काही खापर माझ्यावरच फोडगं जानकी. जानकी ऋषिकेशला बोलतच असते. तितक्यात जानकी म्हणते तुम्ही सयाजीरावांना का मारायला गेले होते, मला उत्तर द्या. का असं वागताय विचित्रासारखं, किती घटना घडताय तुम्हाला कळतंय का? तितक्यात तिथे आता सौमित्र आलेला असतो. दादा मी जे ऐकलंय ते खरं आहे का? तू सयाजीरावांना मारायला गेला होता का?
वा जानकी, आता सगळ्यांना सांगून टाकलंय का? सगळ्यांना सांग, नाही तर पोस्टर छाप मी काय काय वागतोय. हे बघा, मी काहीही सांगितलेलं नाहीये. दादा वहिनीने मला एकही शब्द सांगितलेला नाहीये. मला पोलीस स्टेशन मधून फोन आला होता, तेव्हा कळालं की सयाजीरावांना तू मारायला गेला होता. दादा तू का असं काही वागतोय, अजून नवीन नवीन गोष्टी तयार करतोय बोलायला. जानकी म्हणते, मीही तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. आपल्याला जे हवंय ते होणार नाही, पण दुसऱ्याच गोष्टींकडे आपण भरकटत जाऊ. आता ऋषिकेशला त्याची चूक कळालेली असते. या सगळ्यांनी समजून सांगितल्यावर तो म्हणतो, ठीक आहे, मी सगळ्यांची माफी मागतो. आता इथून पुढे मी विचार करून आणि शांतपणे वागण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यांना सॉरी म्हणतो आणि ऋषिकेश आतमध्ये निघून गेलेला असतो. हे सगळे काही चर्चा करत असतात शांतपणे. तितक्यात त्यांचा घर गडी येतो आणि म्हणतो, बाहेर पोलीस आलीये. हे ऐकल्यावर या चौघांना धक्का बसतो. काय म्हटलं, पोलीस? आता सगळेचे सगळे बाहेर यायला धावत निघालेले असतात. हे सगळे धावत पळत आलेले असते आणि सौमित्र म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब सापडले का नाना? काही कळालं का त्यांच्याबद्दल? नाना नाही सापडले, पण तुमच्या नानांचा खुनी मात्र सापडलाय. हे ऐकल्यावर सगळ्यांना मात्र धक्का बसतो. इन्स्पेक्टर साहेब, कोण आहे खुनी सांगता का? हो, खुनी आपल्यातलाच आहे आणि आता इथेच येतो. सौमित्र म्हणतो, काय म्हणताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? हो सौमित्र साहेब, मी सांगतोय ते बरोबर आणि कळतंय म्हणून तर बोलतोय मी. तुम्हाला आठवतंय का, नानांच्या डेड बॉडी जवळ एक खुनाने माखलेलं हत्यार सापडलं होतं? जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब तुमच्याकडे काय ठोस पुरावा आहे की ते नानाच आहे? बरोबर मॅडम, पण तुमच्याकडे काय पुरावा आहे की ते नाना नाहीयेत म्हणून? असंच आहे, तुमच्याकडेही पुरावा नाही, माझ्याकडे नाही. समोर जे दिसतंय आपण त्याला सत्य मानूया असं मला वाटतंय मॅडम. इन्स्पेक्टर साहेब, कोण आहे गुन्हेगार जरा सांगता का स्पष्ट? इन्स्पेक्टर म्हणतो, हो माझ्या समोर गुन्हेगार उभा आहे. इन्स्पेक्टर डायरेक्ट म्हणतो, ऋषिकेश रणदिवे तुम्ही गुन्हेगार आहात. हातकड्या दाखवून लगेच त्याचं नाव घेऊन इन्स्पेक्टर म्हणतो, तुमच्यासाठी बोलतोय आणि इथंही ऋषिकेश रणदिवे तुमच्यासाठी चाललोय मी. कळतंय का तुम्हाला? जे नानांच्या बॉडीजवळ हत्यार सापडलं त्याच्यावर जे ठसे होते आणि तुमच्या हातातून मगाशी जी काठी पडली होती त्या काठीवरचे ठसे सेम आहेत. त्यावरून आम्हाला खात्री पटलीये की तुमच्या वडिलांचा म्हणजे नानांचा खून तुम्ही केलाय ऋषिकेश रणदिवे. ऋषिकेश म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलताय? कळतंय का? डायरेक्ट माझं नाव घेतलं. हो ऋषिकेश रणदिवे, सगळी काही खात्री केली मगच तुमचं नाव घेतोय. सौमित्र म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब एक मिनिट, दादाचे ठसे कधी मिळाले तुम्हाला? अहो, ते सयाजीरावांना काठी घेऊन मारायला गेले होते ना, तेव्हाच आम्ही ते ठसे बघितले आणि त्या वेपनवरचे ठसे अगदी मॅच झाले. त्याच्यावरून आम्हाला खात्री पटली की ऋषिकेशनेच नानांचा खून केलाय. ऋषिकेश म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला कळतंय का मी माझ्या वडिलांना कसं मारणार? जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब हे शक्यच नाहीये. अहो मॅडम, शक्य नाहीये, पण ऋषिकेश रावांनी ते शक्य करून दाखवलंय. सौमित्र म्हणतो, हे बघा तुम्ही जरा विचार करा, इतक्या घाई करू नका. आणि अरेस्ट वॉरंट आहे का? इन्स्पेक्टर लगेच अरेस्ट वॉरंट दाखवतो आणि लगेच एक हवालदार येतो आणि ऋषिकेशला बेड्या घालतो. जानकी इतक्या हातापाया पडते, ऋषिकेशला ओढत असते, पण इन्स्पेक्टर काही ऐकत नाही आणि त्याला बेड्या घातलेल्या असतात. जानकी रडते, इन्स्पेक्टरकडे जाते, हवालदारकडे जाते, माझ्या नवऱ्याने असं काही केलं नाही, हे शक्यच नाहीये. तरीही कोणी तिचं ऐकत नाही आणि ऋषिकेशला बेड्या घालून इन्स्पेक्टर घेऊन गेलेले असतात. जानकी बिचारी इतकी रडत असते की बस. आणि हे सगळा प्रकार घरच्या लोकांना कुणालाही आवडलेला नसतो, फक्त ऐश्वर्याला आनंद झालेला असतो, कारण तिला हवंय तिच्या प्लॅनिंगनुसार सगळं काही झालेलं असतं. बाकी सगळी मंडळी रडत असती. ऋषिकेश असं करू शकत नाही, सगळ्यांना माहिती असतं. इन्स्पेक्टर ऋषिकेशला घेऊन गेलेला असतो. जानकी रडत असते. सौमित्र म्हणतो, हे बघ वहिनी रडू नको, दादाला काही होणार नाहीये, त्यांनी जर काही केलंच नाहीये त्याला काय होणार आहे? आम्हाला खात्री आहे दादा असं काही करणार नाहीये. आता बघूया, ऋषिकेशला इन्स्पेक्टर घेऊन गेले नानांच्या खुनाच्या बदल्यात. आता खून ऋषिकेशने केलाय हे त्यांनी तर सांगितलंय, पण आता सौमित्र स्वतःचा पॉवर वापरून स्वतः काहीतरी आपल्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. आणि ऋषिकेशला कसा वाचवतो किंवा जानकी स्वतःच्या बळावर ऋषिकेशला कशी घरी आणते हे आपल्याला उद्याच बघायला मिळणार. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.